हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. महाशिवरात्र होती त्याच्यामुळं सकाळी उठल्या-उठल्या आधी सर्वांनी नाव वगैरे केलं आणि नंतर लागलो फराळासाठी. फराळ करण्याआधी काहीतरी घ्यावं म्हणलं, त्यामुळं आम्ही बनवला काढा. आम्ही काय चहा लवर नाही, त्याच्यामुळं आम्ही दररोज काही चहा वगैरे आमच्या इथं होत नाही. असाच कधीतरी कोणी पाहुणे वगैरे आले तरच होते. दररोज पण काढा नेहमीच असते. आणि हे बघा माझी दिवीजाला एवढं मोठं खरबूज खायचं. नाश्ता वगैरे फराळाचं सगळं बनवलं. घरातल्या देवांची देवपूजा वगैरे केली. काढा वगैरे घेतला. नाश्त्यात फ्रूट्स घेतले आणि फराळ वगैरे सर्वांनी केला आणि जिथे जिकडं-तिकडं गेली. दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या महादेवाच्या मंदिरात जात असतो. यावर्षी वाटलं कुठंच काही जाणं होणार नाही. लहानपणी तर पप्पा 5-5 महादेवांच्या दर्शनाला घेऊन जायचे. आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप महादेवांच्या मंदिराचे प्रसिद्ध अशी छान महादेवाची मंदिरं आहेत. तर आम्ही आलेले आहोत जवळच वारंगाच्या थोड्या अंतरावर आहे भुवनेश्वर महादेवाचं मंदिर. तिथं आलो. तिथं छान असं मस्त दर्शनाला वगैरे लाईनला लागलोत आणि हे बघा मध्ये छान डेकोरेशन वगैरे केले आणि पूजा चालू होती आणि चुकून कुणाच्याने खूप जास्त पाणी सांडलं होतं, त्यामुळं मध्ये भरपूर पाणी झालं होतं आणि इथले सगळ्यांनी पाणी वगैरे पुसलं. नंतर आम्ही दर्शन वगैरे केलं. इथं प्रसाद दिवसभर पूर्ण फराळाचं वगैरे असते. मग फराळाचं पण घेणार होतो. आधी इथं साईडलाच एक छोटंसं मंदिर आहे. तिथे स्वामींची मूर्ती, साईबाबांची मूर्ती आणि गजानन महाराजांची मूर्ती आहे. तिथं दर्शन वगैरे केलं, प्रसाद वगैरे घेतला आणि वारंग्याहूनच थोड्या अंतरावर भवानी मातेचं मंदिर आहे आणि तिथं पण छान असं शंभूचं पण मंदिर आहे. खूप मोठी भव्य अशी मूर्ती आहे मंदिराच्या वरती. मंदिरात दर्शनाला जाण्याच्या आधी इथं बाहेरच थोडंसं आज महाशिवरात्री असले आणि रविवार असल्यामुळं मस्त थोडंसं खेळायला वगैरे लेकरांची खूप सारी गर्दी आणि भाविकांची पण खूप गर्दी होती. बाहेर कियानं तर भीतच होती त्या उड्या मारायच्या याच्यावर आणि नंतर मग म्हणली मला घसरगुंडी खेळायची. मग काय आम्ही मध्ये गार्डनमध्ये गेलो. तिथं लेकरांसाठी खूप छान छान आहेत आणि लेकरांसोबत आम्ही पण लेकरच झालो. जसे हे बघा कियाचे पप्पा मस्त अशी वरी आणि दिविजा पण छान घसरगुंडीवर हे बघा धरून छान घसरगुंडी खेळायला लागली. तिचा दादा आणि किया पण मागे इकडं खेळायले आहेत. गार्डनमध्ये आज भरपूर गर्दा होता महाशिवरात्रीचा आणि रविवारचा. जिकडे बघावं तिकडे प्रत्येक जागी लहान लेकरं, त्यांचे आईवडील असे छान खेळत होते आणि इथं नेहमीच आलं की आमच्या किऊला आता सगळं काही खेळावं असं वाटायलं. नंतर तिच्या पप्पाने तिला जुजू छान खेळवला. खूप इतका वेळ खेळली की उतरायला बाई तयारच नव्हती आणि आजूबाजूला दुसरे थोडंसं थांबले होते खेळण्यासाठी. नंतर मी पण द्विजाला घेऊन खेळले, तिची माऊ पण खेळली, दादा पण खेळला. सगळेजण आम्ही जुजूवर खेळलो. द्विजाला पण छान वाटू लागलं दीदीकडं बघून आणि त्या पाळण्याच्या साखळीला पण लागली धरायला. प्रयत्न करत होती धरण्याचा, जरी धरता येत नव्हतं तरी पण. मग काय भरपूर खेळत की या प्रत्येक वेळेस गेलं की बाहेर निघायला तयारच नसते. यावेळेस आम्हाला थोडा उशीर पण झाला यायला आणि नेहमी बऱ्यापैकी आम्ही सकाळीच फिरत असतो, देवाचे दर्शन वगैरे घेऊन असतो. पण यावेळेस आम्हाला उशीर झाला आणि गर्दा पण भरपूर असतो. त्यामुळे 2च ठिकाणी आमचं जाणं झालेलं आहे. भवानी मातेच्या मंदिरामध्ये, तिथल्या महादेवाला आणि भुवनेश्वराच्या मंदिरात. गार्डनच्या घसरगुंड्या, पाळणे वगैरे सगळे आधी इथे काहीच नव्हतं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हे मंदिरं खूप छोटे छोटे होते आणि आता खूप छान आणि प्रसन्न असं इथलं वातावरण. लेकरांना खूप मजा आणि मस्ती करायला हे आजूबाजूच्या परिसरात असं कुठंही ठिकाण नव्हतं आणि इथं हे झालेलं आहे वारंग्याला. तर छान सगळं काही खेळत आणि नंतर आम्ही दर्शनाला जायला निघालो. लहानपणी पप्पासोबत आणि मागच्या 2-4 वर्षात कियाच्या पप्पा पण आम्हाला मस्त बऱ्याच ठिकाणी घेऊन जात होते. पण यावेळेस आम्हाला जाणं झालं नाही. आजूबाजूला मस्त डोंगरकड्याचं जटाशंकराचं मंदिर, जवळच केदरगुडा म्हणून गाव आहे, तिथलं पण छान महादेवाचं मंदिर आहे. भुवनेश्वरचं, इथं भवानी मातेचं आणि घरी जाईपर्यंत रस्त्याला एखादं छान मंदिर लागलं आणि जवळच कृष्णापूर नावाचं गाव आहे, तिथं पण महादेवाचे खूप छान आणि महाशिवरात्रीला तर भरपूर गर्दा असते. या सगळ्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी जात असतो. पण यावेळी शक्य नाही झालं. लेकरं लहान असले की जास्त गर्दीमध्ये वगैरे हिंडणं फिरणं काही तेवढं होत नाही. तरी पण आम्ही बऱ्यापैकी बाहेर फिरायला जातच असतो. मग काय आलो इथल्या मंदिरात. हे बघू शकता किती छान मंदिर आहे आणि मंदिराच्या वरती किती मोठी असं महादेवाचं शंभूचं हे
मूर्ती बनवलेली आहे. एवढी छान आजूबाजूला कोणाच परिसरात नाही, ही एवढी मोठी मूर्ती आहे. नंतर इथं मंदिरात आलो. मंदिर पण खूप छान आहे आणि इथे दर्शन घ्यायला जास्त काही गर्दा नव्हता, कारण का आम्ही भरपूर उशीर झाला होता येण्यासाठी. इथली पण बघा किती छान देवाची मूर्ती वगैरे आहे. निवांत असं दर्शन घेतलं आम्ही. लेकरांचं पण जास्त गर्दा नसल्यामुळं छान निवांत असं बसून दर्शन त्यांना करवणं झालं. आणि हे बघा की आणि कियाचे पप्पा पण कसे छान दर्शन केल्यानंतर मग तिथून पुढं आम्ही गेलो भवानी मातेच्या मंदिरामध्ये. इथली बघा इतका छान व्ह्यू आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी असते. आजूबाजूनं पूर्ण मस्त हिरवेगार झाडे वगैरे आहेत आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर छान ठेवलेला आहे. मग भवानी मातेचं दर्शन केलं आणि असे छान आम्ही कुंकू वगैरे सुद्धा तिथे लावतात, त्यावेळेला इथले खूप छान आवडते. तिथून आम्ही दर्शन करून घरी आलो. घरी परत संध्याकाळी फराळाचं वगैरे बनवलं. फराळासाठी काही सकाळी शाबू खाऊन कंटाळा आला होता. मग आता काहीतरी छान टेस्टी तिखट असं फराळाचं बनवलं आणि आज आम्हाला खायला भेटला पहिला सीझनमधला हिरवा आंबा, कैरी. एवढं छान मस्त फराळासोबत हिरवी कैरी खाल्ली. फराळ करून झाला आणि नंतर होता पाकिस्तान आणि भारताचा क्रिकेट मॅच. आणि ही मॅच म्हणल्यावर तर काय सगळ्यांनाच उत्सुकता. तर मग काय क्रिकेट बघितला आणि नंतर बघितल्याच्यानंतर लाईट वगैरे सर्व बंद केलं. पण हे आणखीन गोगुलं पिल्लू काय झोपायला तयार नव्हतं, त्याला आणखीन पण खेळायचं होतं. लाईट वगैरे बंद करून ठेवले तरीही बघा अशी छान हसत होती. हिला झोप घालण्यासाठी मला खूप सारा वेळ लागला. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.